म्हणजे सराव समजा 2.1 सोडवायचा आहे. तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन बघू काय आहे. राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला कुठलेही दोन काय करायचे वर्ग समीकरण लिहायची आहे. वर्ग समीकरण लिहायची म्हणजे काय अतिशय सोपा प्रश्न आहे. मग क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला वर्ग समीकरण लिहायची कुठेही दोन. आपल्याला कसं x² 0 जरी लिहिलं तरी हे काय झालं वर्ग समीकरण झालं. परत आपण व्यवस्थित लिहून घेऊ त्याला 5x² 3x - 5 0 अशा पद्धतीने दोन तुम्ही इक्वेशन जरी लिहिले तरी तुमचं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. हे दोन वर्ग समीकरण आपण लिहिली. मग आता नंतरचा आपण सेकंड क्वेश्चन बघूयात काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये. सेकंड क्वेश्चन मध्ये डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला जे काही वर्ग समीकरण तुम्हाला जे काही दिलेले आहेत त्यापैकी नेमकं जे काही इक्वेशन दिलेले आहेत त्यापैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहे ते आपल्याला ठरवायचं आहे, डिसाइड करायचं आहे. ठीक आहे. तर आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. पहिले एक्झाम्पल काय आहे x² 5x - 2 0 अशा पद्धतीचं एक्झाम्पल. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आहे का, कारण की याच्यामध्ये आपल्याला दिसते एकच व्हेरिएबल वापरलेला आहे बरोबर आहे. आणि सर्वात मोठा जर इंडेक्स नंबर बघितला घातांकातला जर आपण अंक बघितला तर तो किती आहे 2 आहे. याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. परंतु मग लिहिणार कसं याला प्रॉपर पद्धतीने तुम्हाला लिहायचे. कसं लिहिणार बघा. इन द इक्वेशन x² 5x - 2 0 x is the only variable. X is the only variable and maximum index of the variable is 2. मॅक्झिमम त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स नंबर किती आहे 2 आहे. आता मराठीतून कसं लिहायचं ते मी मला स्क्रीनवर दिसत असेल. स्क्रीनवर मी ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मराठीतून लिहू शकता. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. हे लक्षात घ्यायचं. मला हे लिहिताना सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. ठीक आहे एवढं लक्षात असू द्यायचं. आता तुम्हाला सांगतो या प्रश्नामध्ये ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही तर फक्त चेंज कुठे होणार आहे माहिती का तुमचं इथे 2 च्या जागेवर बदल होणार आहे. आता ते कसं ते कळलंच तुम्हाला. वाक्य पूर्ण असंच असू द्यायचं. एक्झाम इक्वेशन इथे लिहून घ्यायचं. जे काही व्हेरिएबल दिलेले ते व्हेरिएबल इथे येणार ओनली व्हेरिएबल असणार. पण मॅक्झिमम इंडेक्स नंबर कुठला आहे बघायचा आपण. ठीक आहे बघा आता सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. सेकंड एक्झाम्पल काय दिलेले y² = 5y - 10. हे आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिले आता सर्व जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे सामान्य रूपात दिले असतील असं नाही. तुम्हाला ते पहिले सामान्य रूपात त्यांना लिहावं लागणार. आता कसं लिहिणार बघा. y² हे +5y आहे ते इकडे आल्यावर काय होतील -y -10 आहे ते इकडे आल्यावर काय होतील +10 = 0. मग आता आपल्याला दिसतंय या इक्वेशन मध्ये y² आहे y आहे म्हणजे एकच व्हेरिएबल वापरलेले आहे आणि दिसतंय की या व्हेरिएबल मध्ये हायेस्ट इंडेक्स नंबर किती आहे 2 आहे. याचा अर्थ हे इक्वेशन सुद्धा काय आहे वर्ग समीकरण आहे. बघूया आपण लिहून घेऊया. इन द इक्वेशन y² - 5y + 10 = 0 y is the. आता फक्त बदल कुठे झाले बघा. y is the only variable and maximum index of the variable is 2. Therefore it is a quadratic equation.
त्यामुळे ते वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीने लिहिता येतं आपल्याला. आता बदल कुठे झाला फक्त इथे दिसतंय, यामध्ये y व्हेरिएबल वापरलेला होता आणि हायेस्ट नंबर 2 आहे, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. हे थर्ड एक्झाम्पल आहे y² + 1/y = 2. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आपण सॉल्व्ह करूया. मग आता दिसतंय आपल्याला y² + 1/y आहे. मग याला काय करायचं, आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, y ने y² ला मल्टिप्लाय केलं तर y चा घन होणार, y³ होणार प्लस 1 इथे डिनॉमिनेटरला राहील y = 2. आणि परत याला जर आपण कन्वर्ट केलं तर काय होणार, हा y जो आहे तो इकडे येणार मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, मग काय येणार, y³ + 1 = 2y. ठीक आहे, पुन्हा y³ हा प्लस 2y इकडे आला काय होईल, -2y. इथे आहे +1 = 0. आता इथे एक गोष्ट लक्षात द्या आपल्याला की व्हेरिएबल तर एकच आहे, परंतु हायेस्ट इंडेक्स नंबर किती आलेला आहे, 3. याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग आता याला लिहिणार कसं बघा, in the equation y² + y1/y = 2, y is the only, एक मिनिट, ते आपण जे कन्वर्ट केलं जे इक्वेशन आहे ते आपण लिहून घ्या, y³ - 2y + 1 = 0. y is the only variable but, आता इथे मी शब्द काय बट आणलेला आहे, अँड वापरलेला आहे. बट म्हणजे काय, परंतु मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल is not 2 किंवा is 3 असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे 2 नाहीये किंवा 3 आहे. म्हणून it is not a quadratic equation. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. कारण काय कळालं, इथे y व्हेरिएबल तर यूज केलेला आहे, परंतु इथे हायेस्ट इंडेक्स नंबर किती आहे, 3 आहे. इथे वाटल्यास आपण असं लिहून घेऊ, is 3. जर समजा इथे हायेस्ट इंडेक्स नंबर 3 आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा तिसरा प्रश्न सोडवायचा आहे. आता त्यानंतर आपण चौथं एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये चौथे एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला, x + 1/x = -2. ठीक आहे, मग आता यांचं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. x² x ने x ला मल्टिप्लाय केले, x² + 1/x = -2. हा डिनॉमिनेटरला x आहे तो तिकडे जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये, x² + 1 = -2x. मग x² - 2x इकडे 2 + 2x + 1 = 0. सांगा आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही, तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे, तुम्हाला आता असं पद्धतीने लिहायचं, in the equation x² + 2x + 1 = 0, x is the only variable and maximum index of the variable is 2, therefore it is a quadratic equation. जे दिलेल्या समीकरणामध्ये x हे एकमेव चल आहे आणि चलाचा सर्वोच्च घातांक 2 आहे. चलाचा सर्वोच्च घातांक किती आहे, 2 आहे. त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीने मराठीत तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, प्रॉपर या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. डायरेक्टली इथे लिहायचं नाही की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून. हे तुम्हाला पूर्ण वाक्य रचना तुम्हाला तिथे करायची, सेंटेन्स लिहायचं आहे. हे तुम्हाला मी फक्त काय करतो, आता जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यांना मी फक्त इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करून देतो, त्यावरून तुम्ही लिहा, तुमचीच तेवढी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, आता 5 नंबरचं एक्झाम्पल बघा, n + 2 m - 5 = 0. मग आता इथे काय करायचं, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. m या m ने पहिले या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात, +2 या +2 ने आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात. मग हो, आता पुढे काय होतं, या m ने m ला मल्टिप्लाय केलं, m²
m ने -5 ला मल्टिप्लाय केलं 5m प्लस 2 ने m ला मल्टिप्लाय केलं प्लस 2m -10 प्लस 2 -5 मल्टिप्लिकेशन -10 येणार इज इक्वल टू 0. therefore m स्क्वेअर -5m आहे आणि प्लस 2m आहे. -5 2 सबट्रॅक्शन होणार 5 - 2 3m इथे साइन येणार मायनस -10 इज इक्वल टू 0. आता सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आहे. m एकमेव व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स नंबर किती आहे 2 आहे. सर्वोच्च घातांक किती 2 आहे. याचा अर्थ हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. त्यानंतर आता 6 एक्झाम्पल बघा. 6 एक्झाम्पलला मी तुम्हाला इथे कन्वर्ट करून दाखवतो. ठीक आहे. 6 एक्झाम्पल m क्यूब प्लस 3m स्क्वेअर माइनस 2 is equal to 3m क्यूब. आता आपल्याला दिसतंय हे 3m क्यूब आहे. हे प्लस 3m क्यूब इकडे आणल्यावर काय होईल माइनस 3m क्यूब होतील. इथे प्लस m क्यूब आहे प्लस 3m स्क्वेअर माइनस 2 is equal to 0. बरोबर आहे. मग आता इथे बघा माइनस 3m क्यूब प्लस m क्यूब म्हणजे किती राहणार आहे 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर माइनस 2 इज इक्वल टू 0. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. का m व्हेरिएबल आहे एकमेव परंतु इथे बघा m चा सर्वोच्च घातांक किती आहे 3 आहे. त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. प्रॉपर तुम्ही सेंटेन्स मध्ये ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. डायरेक्टली तुम्ही लिहू शकत नाही. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिले. राइट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला दिलेल्या इक्वेशन्सला काय करायचंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजे सामान्य रूपात लिहायचंय. देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर इच इक्वेशन आणि प्रत्येक इक्वेशनचे जे abc च्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. अतिशय सोपं आहे आणि ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला हे एक्झाम्पल तिसरा क्वेश्चन जो आपल्याला समजून सांगणार आहे त्याचा नंतर तुम्हाला खूप फायदा होणार आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आता बघूया पहिलं इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल 2y is equal to 10 minus y square. अशा पद्धतीने पहिले एक्झाम्पल दिलेले आहे. मग आता मी फक्त काय करतो पहिल्या एक्झाम्पलला कन्वर्ट करून दाखवतो सामान्य रूपामध्ये x स्क्वेअर प्लस bx प्लस c मध्ये. ठीक आहे. इज इक्वल टू 0 या स्वरूपात तुम्हाला मी कन्वर्ट करून दाखवतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने abc च्या किमती लिहायच्या ते सांगतो. मग जे काही नंतरचे एक्झाम्पल असणार या क्वेश्चन मधले त्यांना फक्त मी कन्वर्ट करून देईल आणि तुम्ही फक्त कंपेअर त्यांचं करत जा. ठीक आहे. बघा 2y इज इक्वल टू काय आहे 10 मायनस y स्क्वेअर. मग आता यामध्ये हा मायनस y स्क्वेअर इकडे आल्यावर काय होणार प्लस y स्क्वेअर. हा इथे प्लस 2y आहे बघा मायनस y स्क्वेअर इकडे प्लस 2y स्क्वेअर ऑलरेडी प्लस 2y आहे प्लस 2y हे प्लस 10 तिकडे आल्यावर काय होतील मायनस 10 होतील इज इक्वल टू 0. कन्वर्ट केला आपण त्याला. मग आता कसं करायचं बघा abc च्या व्हॅल्यूज लिहायच्या. मग आपण काय करूया कंपेअरिंग y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याच्या सोबत आपण त्याचं कंपॅरिझन करूया तुलना करूया. वी गेट मग आपल्याला काय भेटतं बघा a ची व्हॅल्यू किती येणार सांगा बरं. इथे किती आहे 1 येणार. b ची व्हॅल्यू किती येणार 2 आणि c ची व्हॅल्यू किती येणार -10. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. मराठीत लिहिताना कसं लिहिणार बघायला कंपेअरिंग y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 म्हणजे बघा y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 ची तुलना ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर 0 सोबत करू. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर या व्हॅल्यूज तुम्हाला लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने मला ते तिसरा प्रश्न सोडवायचा आहे.
आणि अशा पद्धतीने जर सोडवणार तर याच पद्धतीचा उपयोग तुम्हाला नंतर होणार आहे. यावेळेस आपल्याला सूत्राचा वापर करून आपल्याला काय करायचंय, वर्ग समीकरणांचं काय करायचंय, रूट्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. मग आता सेकंड एक्झाम्पलला मी तुम्हाला कन्वर्ट करून दाखवतो. आता याच्यानंतर एक्झाम्पल्स फक्त मी काय करतो, इक्वेशन्स तयार करून देतो, तुम्ही कंपेअर करून घ्या आणि ए बी सी च्या व्हॅल्यूज तुम्ही तिथे लिहायच्या आहेत. व्यवस्थित लक्षात असू द्यायचं. ए बी सी म्हणजे इथे कोएफिशिएंट काही नाही, म्हणजे किती असणार, 1 प्लस 2 असेल, मायनस म्हणजे जे साइन्स तुम्हाला दिसतात नंबर समोर ते घ्यायचे तुम्ही. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय आहे, x minus 1 square is equal to 2x plus 3. आता बघा x minus 1 square, x minus 1 square म्हणजे कुठल्या फॉर्म्युल्याची आली का, कुठला, a minus b square. a minus b square म्हणजे काय असतं, a square minus 2ab plus b square. यानुसार आपल्याला याला लिहून घ्यावं लागेल. मग a minus b square नुसार लिहून घ्या. x square सोल्युशन बघा, पहिले आपण प्रश्न जसं लिहून घेऊ इथे. बघा x स्क्वेअर मायनस 2, a किती आहे x, b च्या जागेवर कोण आहे 1 आहे, याचा अर्थ मायनस 2x च राहणार, 1 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस 2x येणार आहे, आणि इथे येणार प्लस 1, 1 चा स्क्वेअर किती होतो, 1 च होतो, इज इक्वल टू 2x प्लस 3. x स्क्वेअर मायनस 2x, हे प्लस 2x इकडे आले, मायनस 2x प्लस 1, हे प्लस 3 कडे आल्यावर काय होतील, मायनस 3 होतील, 0. बघा x स्क्वेअर मायनस 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 ऍडिशन होणार 4x प्लस मायनस सबट्रॅक्शन होईल, 3 मायनस 1 मायनस 2 इज इक्वल टू 0. याला कंपेअर करा, मी तुम्हाला कन्वर्ट करून देतो, तुम्ही फक्त काय करा, कंपेअर करा अशा पद्धतीने. मग याचे एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत, मी कंपेअर करून दिलेला आहे, एबीसी च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने या इक्वेशन सुद्धा कंपेअर करा, आणि कंपेअर केल्यानंतर तुम्हाला इक्वेशनच्या व्हॅल्यूज काय भेटतील, ए ची 1, बी ची येणार -4 आणि सी ची येणार -2. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूयात काय दिलेलं आहे आपल्याला. x स्क्वेअर प्लस 5x is equal to -3 - x. ठीक. मग आता एक काम करू, आपण काय करूया, डायरेक्टली याचं सोल्युशन लिहू. मग सोल्युशन लिहिताना इथे डायरेक्टली काय करू आपण, x स्क्वेअर प्लस 5x आहे, हे मायनस, हे ब्रॅकेट पूर्णच्या पूर्ण आपण काय करूया, इकडे आणूया, किंवा मग ह्या मायनस मुळे बघा कसं होत असतं, ब्रॅकेट बाहेर मायनस असल्यानंतर या सर्वांचं चिन्ह चेंज होतं, -3 प्लस x होतं, हे मायनस आहे, हे प्लस आहे, +3 + 3 काय होणार, -3, आणि मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. आता बघा x स्क्वेअर प्लस 5x प्लस x इकडे आले काय होतील, -x, मायनस काय आहे, +3 होतील, 0. x स्क्वेअर 5x - x प्लस 4x प्लस 3. ठीक आहे. कंपॅरिझन करून घ्यायचे तुम्ही, a आणि b, a b c च्या व्हॅल्यूज तुम्हाला घ्यायच्या आहेत. हे झालं थर्ड एक्झाम्पल. आता फोर्थ एक्झाम्पलला आपण कन्वर्ट करू. काय दिलेलं आहे, 3m² इज इक्वल टू 2m² - 9. मला बघूया, याला लिहून घेऊया. 3m² हे प्लस 2m² इकडे आल्यावर काय होईल, -2m² प्लस 9 आहे, इकडे आल्यावर काय होतील, -9, सॉरी -9 इकडे आल्यावर काय होतील, +9 होतील, इज इक्वल टू 0. ह्या साइड कडून राइट हँड साइड कडून आपण लेफ्ट हँड साइड, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे आणताना चिन्ह बदलता. ठीक आहे. यांना आपण इकडे आणलं. मग हे इक्वेशन भेटते आपल्याला. बघा 3m² - 2m² किती होणार, m², 3 मधून 2 गेला, एकच राहिला, प्लस 9 बरोबर 0. परंतु हे स्टँडर्ड फॉर्म आलं का, नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार याला, m² + 0m + 9 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग a ची व्हॅल्यू किती येणार, 1, b ची किती येणार, 0, आणि c ची किती येणार, 9. कंपेअर करायचं आहे, लिहून घ्यायचं प्रॉपर अशा पद्धतीने, आणि मग abc च्या किमती घ्यायच्या. बघा मला नंतर ते उपयोगी येणार आहे. ठीक आहे. फिफ्थ एक्झाम्पल बघूयात आपण. आता फिफ्थ एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, p 3 + 6p इक्वल टू
-5. मग आता या p ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया 3p प्लस 6p स्क्वेअर. p ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता बघा 6p स्क्वेअर प्लस 3p आणि हा -5 इकडे आणला +5 इज इक्वल टू 0 झालं. आपण याला कन्वर्ट केलं, कंपेअर करा. एबीसी च्या व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येतीलच. ठीक आहे. नंतर नंबर 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. x² - 9 इज इक्वल टू 13 अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याला काय लिहिणार? x² - 9 प्लस 13 इकडे आल्यावर काय होतील? -13 इज इक्वल टू 0. देयरफॉर x² मायनस 9 आणि 13 किती होतील? 22 इज इक्वल टू 0. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार x² + 0x - 22 इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला काय करायचं? याला कंपेअर करा स्टँडर्ड इक्वेशन सोबत. स्टँडर्ड फॉर्म मधलं जे इक्वेशन आहे त्याच्यासोबत कंपेअर करा आणि एबीसी च्या व्हॅल्यू द्या. अशा पद्धतीने तुम्हाला ते तिसरा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. हे मी फक्त कन्वर्ट करून दिलेलं आहे. प्रॉपर अशा पद्धतीने तुम्हाला ते त्याच्या एबीसी च्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. आता या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे बघा. डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला इथे दिलेलं आहे आणि इथे x इज इक्वल टू बघा 1 आणि -1 या x च्या दोन व्हॅल्यूज दिल्या आहेत. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे म्हणजे या वर्ग समीकरणाचे रूट्स आहेत किंवा नाही, मुळे आहेत किंवा नाही ते आपल्याला निश्चित करायचं आहे. मग आपण 1 बाय 1 ते सॉल्व्ह करूया. द सोल्युशन. सर्वात पहिले आपण काय करू? x इज इक्वल टू लेट म्हणजे मराठीतून आपण लिहिणार तिथे समजा x बरोबर आपण किंमत काय घेतली? 1 घेतली. म्हणजे ही x ची व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवूया. x² + 4x - 5 इज इक्वल टू. आता यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायची आहे x ची. 1² + 4 मल्टिप्लाय बाय 1. जिथे x आहे ती किंमत ठेवलेली आपण -5. 1 चा स्क्वेअर किती येणार? 1. 4 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 4 च येणार आणि -5. 1 + 4 किती होणार? 5. -5 आणि 5 - 5 किती होणार? 0. याचा अर्थ x = 1 ही व्हॅल्यू आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर ठेवली तर त्याची व्हॅल्यू किती आली? 0. याचा अर्थ काय झालं की ही जी व्हॅल्यू आहे 1 जो आहे तो या क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? रूट आहे. आपण इथे लिहूया therefore 1 is 1 root of the given equation. म्हणजे 1 हे दिलेल्या इक्वेशनचं काय आहे? रूट आहे, मूळ आहे. ठीक आहे. आता आपण बघूया -1 ही जी आहे ती रूट आहे किंवा नाही. मग आपण पुन्हा लेट x is equal to -1. आता x ची व्हॅल्यू आपण -1 घेणार आहोत. बघूया x² + 4x - 5 इज इक्वल टू x च्या जागेवर -1 ठेवून त्याचा स्क्वेअर करणार प्लस 4 मल्टिप्लाय बाय -1 - 5. -1 चा स्क्वेअर केला काय होणार? 1 च येणार. 4 + 4 -1 -4 आणि इथे -5. ठीक आहे. 1 - 4 आहे. मग इथे आन्सर किती येणार? -3. 4 - 1 आहे, 1 - 4 आहे. 4 आणि 1 चं सबट्रॅक्शन होईल. 4 - 1 ते येणार आणि ग्रेटर नंबर जो आहे तो 4 आहे म्हणून त्याचं चिन्ह मायनस येणार. -5 आणि इथे काय आलं? मायनस मायनस एडिशन होते आणि चिन्ह मायनसच लागतं. 8 येईल. आता इथे -8 आन्सर आलेला आहे. याचा अर्थ x = -1 म्हणजे -1 ही जी व्हॅल्यू आहे ती या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नाही. मग इथे लिहूयात आपण -1 is not a root of given quadratic equation. दिलेल्या इक्वेशनचं दिलेल्या समीकरणाचं -1 हे मूळ नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता नेक्स्ट आपण बघूया सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया.
सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे 2m² - 5m = 0, m = 2 ही एकदा व्हॅल्यू घ्यायची आपल्याला आणि 5/2 या दोघांपैकी कुठलं रूट आहे किंवा दोन्ही पण रूट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघूया सोल्युशन. सर्वात पहिले लेट m = 2. आपण आता m ची व्हॅल्यू 2 घेऊन बघूया. 2m² - 5m 2m² - 5m म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय m² आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 5 मल्टिप्लाय बाय m असतं म्हणून 5 मल्टिप्लाय बाय 2 केलं. 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर किती होणार 4 5 2 चा किती होणार 10 4 2 चा 8 मायनस 10 म्हणजे आन्सर किती येतं बघा +8 -10 आहे. सबट्रॅक्शन होणार -2 आन्सर येईल. याचा अर्थ -2 आलेला आहे. इथे ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस ते रूट असतं. इथे -2 आले याचा अर्थ 2 ही व्हॅल्यू जी आहे ती रूट नाही. म्हणून आपण इथे लिहूया 2 इज नॉट अ रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या वर्गीय समीकरणाची जी आहे हे मूळ नाही. आता बघूया लेट m = 5/2. आता 5/2 जे आहे ते या वर्गीय समीकरणाचं मूळ आहे किंवा नाही रूट आहे किंवा नाही ते आपण बघूया. 2m² - 5m = 2 मल्टिप्लाय बाय 5/2 m च्या जागेवर 5/2 आपल्याला घ्यायची व्हॅल्यू मायनस 5 मल्टिप्लाय बाय 5/2. आता बघूया 2 मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर किती होणार 25 2 चा स्क्वेअर किती होणार 4 मायनस 5 5 चा 25 अपॉन इथे येणार 2. आता बघा पुन्हा 2 1 जा 2 2 2 जा 4 25/2 मायनस 25/2. ठीक आहे बघा 25/2 मायनस 25/2 मग 25 इथे नंबर सारखा आहे इथे नंबर सारखा आहे दोघांची वजाबाकी केली तर आन्सर किती येणार 0 येणार. याचा अर्थ 5/2 is a root of given quadratic equation. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. पाचवा प्रश्न बघा काय दिलाय फाइंड k if x = 3 is a root of equation kx² - 10x + 3 = 0. म्हणजे आपल्याला इथे k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि रूट आपल्याला दिलेले 3 जे आहे ते इक्वेशनचं रूट आहे मूळ आहे. मग आता बघूया बघा आपण जे काही दिलेले ते आपण लिहून घेऊया पहिले 3 is a root of equation kx² - 10x + 3 = 0. ठीक आहे म्हणजे 3 हे kx² - 10x + 3 = 0 या समीकरणाचं मूळ आहे. म्हणून लेट x = 3 इन लेट x = 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काय करूया 3 घेऊया समजा. म्हणून kx² - 10x + 3 = 0. मग आता बघूया इथे कसे 1 बाय 1 आपण किंमत ठेवू. k मल्टिप्लाय बाय इथे काय येणार 3 चा स्क्वेअर. आता बघा रेटेनने मुद्दाम लिहितो की जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठे व्हॅल्यूज ठेवतोय. म्हणजे या x च्या जागेवर येणार 3 + 3 = 0. की अशा पद्धतीने आपण तिथे व्हॅल्यूज ठेवायचे. 3 चा स्क्वेअर किती होणार 9 9 ने जर k ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार 9k. 3 चा स्क्वेअर नाही होणार 9 मल्टिप्लाय बाय 9k मायनस 30 10 3 चा 30 प्लस 3 = 0. 9k minus 30 plus 3 minus 27 = 0. 9k minus 27 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस 27. 0 plus 27 किती होणार 27च. म्हणून k हा 9 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे k सोबत गुणाकारात आहे. मग तो इकडे येणार 27/9
9 1 9 9 3 27 म्हणून k बरोबर किती येणार इथे 3. k ची किंमत किती आली 3 आहे. या सारखाच जो यानंतरचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तो सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. पहिले या प्रश्नाला तुम्ही काय करा उत्तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. लास्ट क्वेश्चन जो आहे 6 नंबरचा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. नेमकं काय दिलेली ऍक्टिव्हिटी आपण बघूयात त्यामध्ये. वन ऑफ द रूट्स of equation 5m square plus 2m plus km is equal to 0 is minus 7 upon 5. म्हणजे इथे आपल्याला जे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे एक रूट दिलेले आहे ते काय आहे -7 upon 5 हे दिलेले आहे. आणि आपल्याला काय करायचं कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण करायची आहे. ही कृती जी दिलेली ती पूर्ण करायची आहे जेणेकरून शेवटी आपल्याला कशी व्हॅल्यू भेटेल k ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे बघा आता पुढे. मग आता आपल्याला इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं रूट दिलेलं आहे -7 upon 5 हे आपल्याला रूट दिलेलं आहे. ठीक आहे पहिल्या बॉक्स मध्ये आपण प्रॉपर व्हॅल्यू लिहिली. नंतर काय सांगितलेलं आहे पुट m इक्वल टू आता m इक्वल टू व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला तीच -7 upon 5 इन द इक्वेशन. इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला m च्या जागेवर. मग हे इक्वेशन आहे 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k 5 मल्टिप्लाय बाय m चा स्क्वेअर म्हणजे -7 upon 5 चा पण स्क्वेअर करावा लागेल -7 upon 5. ऑलरेडी इथे स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे. इथे सुद्धा काय येणार -7 upon 5 ब्रॅकेट मध्ये ठीक आहे. बॉक्स असल्यामुळे काही अडचण नाही. आता बघा इथे ही एक स्टेप दिलेली नाहीये तुम्हाला. ती एक स्टेप मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता -7 चा जर स्क्वेअर केला तर तो किती होणार 49 आणि 5 चा स्क्वेअर किती होणार 25 बरोबर. परीक्षेमध्ये हमखास भरपूर वेळेस एक्झाम मध्ये जे आहे हा क्वेश्चन जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड विचारला जातो. 2 मल्टिप्लाय बाय आता इथे बघा -7 upon 5 याला मी जसंच तसं राहू द्या. याला जसंच तसं राहू द्या. ठीक आहे. आता पुढे बघा हा 5 इथे आहे. या 5 चा आणि या 25 चं डिव्हायडेशन होईल 5 ला 5 5 5 चा 25 5 5 5 25 49 upon 5 आला 49 upon 5 आणि इथे जर आता तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा +2 आहे आणि इथे -7 +2 -7 जर मल्टिप्लिकेशन आपण करणार तर त्यावेळेस प्लस मायनस काय होत असतं मायनस होत असतं. म्हणून इथे प्लस नाही येणार इथे येणार मायनस म्हणजे 2 7 किती होणार 14 upon 5 अशा पद्धतीने. मग आता इथे लक्ष द्यायचंय दोन्ही ठिकाणी जे छेदस्थानी 5 आहे डिनॉमिनेटर सेम आहे. मग काय होत असतं त्यांची एडिशन होईल 5 जो आहे सॉरी तो 5 आहे तो काय होईल कॉमन निघेल. इथे येणार 5 इथे येणार 49 किंवा आपण याला काय वेळ ही स्टेप जी आहे आपण इथे खाली सोडूया. बघा 49 इथे 5 कॉमन येईल डिनॉमिनेटर सारखा आहे -14 k इज इक्वल टू 0. मग 49 मायनस जर 40 केला आपण तर किती येणार 35 अपॉन 5 35 अपॉन 5. मग 5 ने जर 35 ला आपण डिवाइड केलं 5 जा 5 5 7 जा 35 7 आलं फक्त इकडे. मग हा जो प्लस आहे ना तो तिकडे गेल्यावर काय होणार मायनस होणार म्हणून इथे काय होणार -7. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. या दोन स्टेप्स तुम्हाला दिलेल्या नाहीयेत. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय की दोन बॉक्स दिलेले आहेत आणि या दोन बॉक्स मध्ये प्लस चिन्ह आहे. ठीक आहे. तर इथे आपण मायनस करून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे प्रॅक्टिस सेट 2.1 आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण झालं आहे आणि यानंतर जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन धड्यामधल्या जे काही महत्त्वाचा जो काही भाग आहे तो सुरू होणार आहे जो की आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. मग ह्या पद्धती म्हणजे ज्या काही तिन्ही पद्धती आहेत एक आहे फॅक्टरायझेशन मेथड अवयव पद्धत, दुसरी मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी आहे युजिंग फॉर्म्युला म्हणजे सूत्राचा वापर करून. तर ह्या ज्या पद्धती आहेत तिन्ही पद्धती जर तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्यायच्या असतील जेणेकरून तुम्हाला वर्षभर ते लक्षात राहतील तर त्यासाठी आपण नक्कीच माझा जो नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेल तो आपण बघा. धन्यवाद.